काय प्रॉब्लेम? संपूर्ण या धुळे सोलापूर भागामध्ये गेल्या 8-10 दिवसापासून जो पर्जन्यमान वृष्टी होत आहे, मग त्याच्यामुळं सोलापूर हदवाड भागातील परिस्थिती सगळं बिघडलेलं आहे. या ठिकाणी सोलापूरचे महापालिका आयुक्त सिरियस नाहीत, यांचं आपत्कालीन यंत्रणा सिरियस नाही. कारण त्यांनी फक्त येतात जातात आणि बघून जातात. परंतु या हदवाड भागामध्ये सगळीकडं गुडघाभर पाणी साचलेलं आहे. आज तुम्ही बघितला, या पाण्यामध्ये बसून आमचे शिवसैनिक आणि महिला सगळ्यांनी आंदोलन केलं. कारण या महिलांना एवढा मोठा त्रास होत आहे, यांना मुलांना सोडायला गाडी बंद पडलेली आहे. इथं या 2-3 साप आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी ह्या मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. या अमृत योजनेमधनं जे ड्रेनेजचं काम केलेलं आहे, त्या कामामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार या महापालिकेने केलं आहे. त्याच्यामुळं ह्या संपूर्ण सोलापूर शहरवासियांना ह्या अधिकाऱ्यांच्या चुकामुळं, यांच्या भ्रष्टाचारामुळं आज ही परिस्थिती सोलापूरच्या जनतेवरती ओढवलेली आहे. काय इशारा असणार महापालिका? यापुढं जर हे सगळं आम्ही अगोदर रहिवाशांनी पण निवेदन दिले, आम्ही शिवसेनेच्या वतीनं पण निवेदन दिलं. आयुक्त साहेबांनी 2 दिवसामध्ये या हदवाड भागातील पाण्याचा जर निचरा नाही केला तर हेच पाणी आम्ही आयुक्त कार्यालयात घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. ताई या तुम्ही पुढे.